ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे लातूरमधून। लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला मुख्यमंत्री धावलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याची मदत केलेली आहे। शेतकऱ्यानं बैल नसल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिलाय। स्थानिक गोशाळेतून शेतकऱ्याला हा बैल देण्यात आलाय। तर लातूरमधली ही बातमी आपण पाहतोय। कालच ही बातमी समोर आलेली होती। एका शेतकऱ्यानं आपल्या पत्नीला नांगराला जुंपलेला होता। त्याचा बैल हा काही कारणानं मरण पावलेला होता आणि त्यानंतर दुसरा बैल उपलब्ध करणं त्याला काही शक्य नव्हतं। त्यामुळे आपल्या पत्नीला त्यानं नांगराला जुंपलेलं होतं। ही सगळी बातमी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली आणि मुख्यमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि या एका फोन नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला बैल उपलब्ध करून दिलेला आहे। स्थानिक गोशाळेमधून हा बैल या शेतकऱ्याला देण्यात आलेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचे त्याच्या पत्नीचे कष्ट हे आता वाचणार आहेत। मुख्यमंत्री त्याच्या मदतीला थेट धावून गेल्याचं दिसून येत आहे। कालच एबीपी माझानं देखील ही बातमी दाखवलेली होती। लातूरच्या शेतकऱ्याची ही व्यथा, त्यांचे कष्ट समोर आलेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट या शेतकऱ्याला मदत केलेली आहे। याच सगळ्या संदर्भामध्ये माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, काल खरं तर आपण देखील ही बातमी दाखवलेली होती। या शेतकऱ्याचे कष्ट समोर आलेले होते आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी मदत केली आहे। नक्कीच एकूणच लातूर जिल्ह्यातली ही घटना आहे। एका शेतकऱ्यानं आपल्या पत्नीला दुसऱ्या बैलाच्या जागी जुंपल्याचं हे सगळं वृत्त होतं आणि या संदर्भात वृत्त दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून देखील संवेदनशीलता दाखवलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भात तातडीनं लातूर जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गोशाळेतून बैल त्या शेतकऱ्याला देखील दिलेला आहे आणि थेट मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली दखल घेतल्यानं शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केल्याचं ची माहिती मिळते आहे। एकूणच अनेक घटना अशा वारंवार आपल्याला समोर येताना दिसतात। अशातच मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवल्यानं देखील समाधान व्यक्त होत आहे। अगदी धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। तर लातूरमधली ही बातमी आपण पाहतोय। लातूरमध्ये एका शेतकऱ्यानं त्याच्याकडे बैल नसल्यामुळे शेतीच्या कामासाठी आपल्या पत्नीला नांगराला जुंपलेलं होतं। ही सगळी व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि या शेतकऱ्याच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे जाणून घेतलं आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला बैल देखील उपलब्ध करून दिलेला आहे। एका स्थानिक गोशाळेमधून हा बैल जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याला देण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे कष्ट हे आता वाचणार आहेत। बळीराजा हा सातत्यानं अशा पद्धतीनं संकटात सापडतो आणि त्यावेळी सरकारकडून त्याला मदतीची अपेक्षा असते आणि त्याचवेळी मुख्यमंत्र्यांकडून ही थेट मदत करण्यात आली आहे। आणि लातूरचे जिल्हाधिकारी भारत बास्तेवाड सध्या आपल्यासोबत आहेत। भारतजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर काल ही बातमी समोर आलेली होती। लातूरमधल्या एका शेतकऱ्यानं आपल्या पत्नीला थेट जुंपलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही त्याला मदत केलेली आहे। मुख्यमंत्र्यांचा देखील तुम्हाला फोन आलेला होता। मुख्यमंत्र्यांनी आपल्याला नेमके काय आदेश दिलेले होते आणि त्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला मदत केली आहे? भारत माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालय आणि पालकमंत्री महोदयांचा जो संदेश आला होता त्यानुसार आम्ही 5 तारखेला ऍक्च्युअल ते वीज पडून मृत्यू पावला होता। ती सगळी प्रक्रिया आम्ही केलेलीच होती। त्यांना आम्ही काल एक बैल अवतासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, डोनेट करून। बरं, मुख्यमंत्र्यांचा आपल्याला फोन आलेला होता, त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे? त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचली? हा, त्यांच्यापर्यंत माहिती काही मीडियामध्ये आलेली होती, बातमी सोशल मीडियावर। त्यानुसार सूचना आल्या होत्या की त्याच्यात बघून घ्या आणि तात्काळ कार्यवाही करा अशा सूचना दिल्या होत्या। त्यांना आम्ही आज सकाळीच उपलब्ध करून दिलेला बैल। तुम्हाला वाटल्यास आम्ही त्याचे फोटो पण पाठवतो, व्हॉट्सअप नंबर असेल तर। आऊत चालू झालेला आहे त्यांचं। अगदी खरं तर शेतकऱ्यांवरती सातत्यानं असं संकट येत असतं आणि त्यानंतर सरकारकडून त्यांना मदतीची अपेक्षा असते। जिल्हाधिकारी कार्यालय असेल हे देखील सातत्यानं मदत करत असतं आणि त्याचनुसार तुम्ही शेतकऱ्याला थेट बैल उपलब्ध करून दिलेले आहेत। आपल्या नेमक्या काय भावना आहेत? मॅडम, समाधान वाटलं। ऍक्च्युअल त्यांना मदत सुद्धा आम्ही तात्काळ मंजूर केलेली होती, परंतु बैल सुद्धा त्यांना दिलेला आहे आम्ही। बरं, धन्यवाद भारतजी, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, बोललात आमच्याशी, त्याबद्दल आभार। तर लातूरमधली ही बातमी आपण पाहत होतो। लातूरमध्ये स्थानिक गोशाळेमधून या शेतकऱ्याला बैल देऊन मदत करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी थेट मदत केलेली आहे। आणि यानंतर थेट जाऊयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार